खरं जर तुम्हाला टेस्टिंग कोर्स करायचे असतील तर बरेच असे इन्स्टिट्यूट्स आहेत जे तुम्हाला प्रोडक्ट स्पेसिफिक टेस्टिंग देतात आणि एकदा तुम्ही ते खरं कोर्स केले की मग तुमची कंपन्यांचा चॉईस पण रिस्ट्रिक्ट होतो. म्हणजे जर एक पर्टिक्युलर प्रोडक्ट असेल जी फक्त एक कंपनी वापरते तर मग तुम्हाला त्या टेस्टिंगचा कोर्सचा ऍडव्हान्टेज तुम्हाला TCS किंवा विप्रो या कंपनीत यूज नाही करता येणार. ते म्हणणार हा प्रोडक्ट आमच्याकडे यूज होत नाही, वी कॅनॉट रिक्रूट यू. तर यासाठी तुमचा स्कोप कमी होतो. खरं जर लॉंग टर्म मध्ये तुम्ही जर तुमचा गोल आहे की मला हीच कंपनी जॉईन करायची आहे, हा प्रोडक्ट करायचा आहे, तर हो, दॅट इज ऑलवेज ऍडव्हान्टेज. बरं, माझा एक छोटा याला लागून असा प्रश्न आहे की BE झालेल्यांना जास्त प्राधान्य देण्यात येतं का BSc ना देखील? BSc जर झालेलं असेल त्यांचं IT मधनं किंवा कम्प्युटर सायन्स मधनं तर त्यांनाही प्राधान्य दिलं जातं रिक्रूट करताना? करंट सिनारिओ मध्ये मी म्हणेन की BSc ना जास्त प्राधान्य दिलं जाईल. का म्हणजे जर फायनान्शियल क्रायसिस जर आपण कन्सिडर केले तर मोठमोठ्या कंपन्या इव्हन TCS सध्या BSc ना आणि BCom वाल्यांना पण रिक्रूट करणार आहे. BSc ऑलरेडी रिक्रूट करतायत. बरं, त्याचा ऍडव्हान्टेज असं की BSc वाल्यांना तुम्ही 3 महिन्याच्या ऐवजी जर 6 किंवा 9 महिने ट्रेनिंग दिलं आणि जर एका प्रोजेक्ट मध्ये घातलं, मे बी त्यांना एखाद दुसरा महिना जास्त लागेल पिकअप करायला. राईट, खरं ते पिकअप करतात आणि दे आर ऍट पार विथ B. जर क्रिटिकल रिक्वायरमेंट असेल, जर इमिजिएट असेल तर हो, दे ऑलवेज प्रिफर B. खरं करंट फायनान्शियल सिच्युएशन मध्ये BSc आणि BCom पण सॉफ्टवेअर इंडस्ट्री जॉईन करतायत. बरं, ठीक आहे. आपल्याला आणखी बोलायचं सर, मात्र पुन्हा ब्रेकसाठी थोडंसं थांबूया. ब्रेक नंतर भेटूया लगेच. पाहत रहा करिअर फीड. नमस्कार, करिअर वे मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण कम्प्युटर इंजिनियर म्हणून करिअर या विषयासंदर्भात चर्चा करतोय, जाणून घेतोय भूषण सलगर यांच्याकडून. एक फोन येतोय भूषण, तो फोन घेऊया पुन्हा आपण. चेंबूरहून फोन येतोय वैभव यांचा. नमस्कार वैभव, बोला. हॅलो मॅम. बोला. हॅलो, मी 3rd इयरला आहे डिप्लोमाच्या. ओके. तर मला सरांना विचारायचं की डिप्लोमा स्कोप आहे का डिप्लोमा नंतर? कारण की माझे कर्मत डिग्री करायची नाही ऍक्च्युली फायनान्शियल प्रॉब्लेम मुळे. ठीक आहे, ओके, उत्तर घेऊया. हो, डिप्लोमाला नक्कीच स्कोप आहे. का म्हणजे आजकाल बऱ्याच कंपन्या डिप्लोमा होल्डर्सना पण रिक्रूट करतायत. तर इव्हन जसं मी पहिलं म्हणाल की मोठमोठ्या कंपन्या आहेत ते जर डिप्लोमाला जर घेत नसतील फॉर अ चान्स, का म्हणजे इन्फोसिस डिप्लोमाज रिक्रूट करत नाही ऍज ऑफ नाउ, तर तुम्ही एक छोट्या कंपनीत स्टार्ट म्हणून 1-1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि नंतर तुम्ही कुठल्याही मोठ्या कंपनीत अप्लाय करू शकता. बरं, थोडंसं कंपन्यांबद्दल आम्हाला सांगाल, कुठल्या कंपन्याज आहेत जिथे एका सॉफ्टवेअर इंजिनियरला नोकरी मिळते, म्हणजे एक साधारण अंदाज यावा लोकांना म्हणून. जसे हे इंडियाचे स्पियर हेड्स आहेत ज्यांना म्हणतात, TCS, इन्फोसिस, विप्रो, सत्यम पण काही दिवसापूर्वी ऍज अ टेक्निकल फ्रंट वरती सत्यम आज पण एक लीडिंग कंपनी आहे. आणि त्याच्यानंतर कॅपजेमिनी आहे, जे सगळ्या कन्सल्टिंग फर्म्स आहेत. ह्या सत्यम, विप्रो वगैरे सांगितलं त्या सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपनी आहेत. आणि अशाही काही कंपनी म्हणजे दुसरा जो गट समजला जातो की ज्या फक्त कन्सल्टन्सी फर्म्स म्हणून आहेत? नाही, ह्या ज्या विप्रो, सत्यम जे आहेत ह्या सगळ्या कन्सल्टन्सी फर्म्सच आहेत. आणि दुसऱ्या कंपन्या असतात ज्यांना आपण क्लायंट म्हणतो किंवा जे मोस्टली वेस्टर्न कंपनीज आहेत, जसे जनरल इलेक्ट्रिक, ABN AMRO बँक. आपण लोक सॉफ्टवेअर तयार करतो आणि ह्या लोकांना ही लोक ते सॉफ्टवेअर ऍक्च्युअली युज करतात. तर ह्या टिपिकल कंपन्यांना आम्ही असं म्हणतो की हे आमचे क्लायंट आहेत. ह्या कंपनीचा पर्टिक्युलर क्लायंट आहे, ABN AMRO म्हणा, जनरल इलेक्ट्रिक, मेरिल लिंच. तर हे आमचे सगळे क्लायंट कंपनीज आहेत. आणि इंडियाचे 90% जे कंपनीज आहेत दोज आर ऑल कन्सल्टन्सी फर्म्स, जे सॉफ्टवेअर निर्माण करतात किंवा तयार करून त्या कंपन्यांना देतात. करेक्ट. आपण आता थोडंसं पगाराबद्दल बोलूया. आणि त्याच्या आधी मला बोलायचं या ठिकाणी ते म्हणजे खूप प्रेशर असतं कामाचं सॉफ्टवेअर इंजिनियर झाल्यानंतर देखील, आणि 24 ते 26 तास करून काम करायला लागतं, असा एक जनरल सिनारिओ आहे बऱ्याच ठिकाणी. इज दॅट ट्रू? नाही, ते पर्टिक्युलरली डिपेंड करतं की तुम्ही एक पर्टिक्युलर सिच्युएशन कशी हँडल कराल. का म्हणजे जर तुम्हाला खूप काम आहे असं वाटतं तर यू कॅन ऑलवेज अप्रोच युअर सुपरवायझर आणि सांगू शकता की हे काम एवढ्या ह्याच्यात होऊ शकत नाही, म्हणजे त्या प्रोजेक्टचे जे डेडलाईन्स किंवा जे एस्टिमेशन केलेलं आहे ते चुकीचं आहे. तर तो पण फीडबॅक सुपिरियर्सना तितकी मोकळीक असते. हो, बरं, म्हणजे सुपिरियर्सशी तुम्ही फ्रीली इंटरॅक्ट करू शकता कधी. बरं, ठीक आहे. एक फोन घेऊया आपण. आपल्याला मुंबई प्रभादेवी इथून फोन येतोय अभय यांचा. नमस्कार अभय, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हॅलो, मी अमय बोलतोय. तर मला BCA करायचं आहे. BCA करायचं आहे, ओके. हो, तर चांगली इन्स्टिट्यूट कुठली आहे? ठीक. BCA करायला चांगल्या इन्स्टिट्यूट म्हणजे महाराष्ट्रात तसं बरेच आहे. जर तुम्ही इव्हन गुगल वरती सर्च केलं तर तुम्हाला बऱ्याच अशा BCA इन्स्टिट्यूट्स मिळतील विच आर रेप्युटेड अँड अप्रूव्ड बाय AICTE.
दॅट इज ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. तर पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट अशी कुठली माझ्या डोक्यात नाहीये सध्या. खरं गुगलवरती तुम्हाला बऱ्याच अशा इन्स्टिट्यूट मिळतील विच आर रेकॉग्नाइज्ड अँड ऑल्सो फक्त रेकॉग्निशन आहे का नाही तेवढं फक्त खातर जमा करून घ्या. एक माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे वेजेस बद्दल. ट्रेनी म्हणून लागल्यापासून ते पुढे जो करिअर पाथ आहे त्याच्यामध्ये किती ते किती अपेक्षा करू शकतो आपण पगाराची? नॉर्मल जर एक डिसेंट कंपनी जशी TCS इन्फोसिस जर तुम्ही जॉईन केली तर तुमचा अॅन्युअल पॅकेज जे असतं दॅट इज अराउंड 1.2 lakhs पर annum. बरं. आणि सुरुवात करताना आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम इट डिपेंड्स की तुमचा परफॉर्मन्स कसा आहे, तुमची करिअर पाथ कसं आहे, तुमचा ग्रोथ काय रेट वरती होतो. अशी पण लोक आहेत कंपनी जी 5 वर्षात ज्यांचा आज पॅकेज 8 to 9 lakhs पर annum आहे आणि अशी पण आहेत जी 5 वर्ष काम करून त्यांचा हार्डली 4.5 to 5 lakhs आहे. तर ते मेनली तुमच्या परफॉर्मन्स वरती डिपेंड करतं एकदा तुम्ही त्या कंपनीत रिक्रूट झाल्यावर. गुड. खूप छान मार्गदर्शन केलं भूषण. इथे आल्याबद्दल आणि आमच्याशी बोलल्याबद्दल आभार. थँक्यू. आज करिअर वे मध्ये इथेच थांबूया. उद्या भेटणार आहोत दुपारी 4:30 वाजता आणखी एका नव्या विषयासह. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास.